मकर राशी 29 जून ते 5 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मकर राशी, कधी कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्य इतक्या शांतपणे पुढे जात आहे, पण तरीही मनाच्या अगदी खोलवर कुठेतरी एक भावना सतत सांगत आहे आता काहीतरी मोठं घडणार आहे। कदाचित ही भावना चुकीची नाही, कारण 29 जून ते 5 जुलै 2026 हा आठवडा मकर राशीच्या अनेक व्यक्तींसाठी केवळ आणखी एक आठवडा ठरणार नाही। हा आठवडा अशा घटनांची सुरुवात करू शकतो ज्या पुढील काही महिने किंवा कदाचित पुढील काही वर्षांचे भविष्य ठरवू शकतात। गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही मेहनत करत आहात, काहींनी शांतपणे संघर्ष केला, काहींनी अपयश पचवले, काहींनी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि काहींनी कोणालाही न सांगता मनातील वेदना एकट्याने सहन केल्या। पण ब्रह्मांड कधीच कोणाचाही संघर्ष विसरत नाही। जेव्हा योग्य वेळ जवळ येते तेव्हा ग्रहांची चालही बदलायला सुरुवात करते आणि यावेळी काही संकेत असे आहेत की तुमच्या आयुष्यातील बंद दारे आता हळूहळू उघडू लागतील। या आठवड्यात एखादी अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, एखादा फोन, भेट, निर्णय, एखादा संदेश किंवा एखादा योगायोग, पण पुढे जाऊन तुम्हाला जाणवेल की याच क्षणापासून माझ्या आयुष्याने नवीन दिशा घेतली होती। मकर राशीचे स्वामी शनी आहेत। शनी कधीही घाई करत नाही, तो प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीलाच देतो। म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात उशीर झाला असेल तर त्याचा अर्थ नकार नाही। कदाचित नियती तुम्हाला अशा गोष्टीसाठी तयार करत होती जी तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठी आहे। या आठवड्यात काही जुने अडथळे दूर होऊ शकतात। जे काम वारंवार थांबले होते त्यात अचानक गती येऊ शकते। अनेक दिवसांपासून ज्या उत्तराची तुम्ही वाट पाहत आहात त्याची पहिली चाहूल लागू शकते। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी मोठ्या आवाजात होत नाहीत, ते अगदी शांतपणे सुरू होतात। सुरुवातीला काहीच विशेष घडत नाही असे वाटते, पण काही दिवसांनी मागे वळून पाहिल्यावर समजते की त्या एका आठवड्याने संपूर्ण आयुष्य बदलून टाकले। या काळात तुमचे अंतर्मन अधिक जागरूक राहील। काही निर्णय घेण्यापूर्वी मन तुम्हाला जे सांगेल त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी ब्रह्मांड आपल्याशी शब्दात नाही तर संकेतांमधून संवाद साधत असते। जर तुम्ही नोकरी, व्यवसाय, आर्थिक प्रगती, विवाह, प्रेम, घर, शिक्षण किंवा कुटुंबाशी संबंधित एखाद्या मोठ्या बदलाची वाट पाहत असाल तर हा आठवडा आशेचा नवा किरण घेऊन येऊ शकतो। कदाचित तुमच्या नशिबाचे चक्र आता हळूहळू फिरू लागले आहे। कदाचित ज्या संधीसाठी तुम्ही इतकी वर्षे मेहनत घेतली तिचे पहिले दार आता उघडणार आहे आणि कदाचित आज तुम्हाला जो साधा योगायोग वाटेल तोच उद्या तुमच्या यशाची सर्वात मोठी कहाणी बनू शकतो। म्हणून या आठवड्यात कोणीही संधी दुर्लक्षित करू नका। प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात समजा, कारण ग्रहांचा संदेश स्पष्ट आहे। मकर राशी, तुमच्या आयुष्यात काहीतरी विशेष घडण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे। चला तर मग जाणून घेऊया 29 जून ते 5 जुलै 2026 या आठवड्यात मकर राशीसाठी ग्रहांनी कोणती रहस्यमय योजना तयार केली आहे आणि कोणते संकेत तुमच्या आयुष्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात। 29 जून ते 5 जुलै मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संत गतीने सुरू होईल, पण जसजसे दिवस पुढे जातील तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल। ग्रहांचा संकेत असा आहे की अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांचे फळ आता हळूहळू समोर येण्यास सुरुवात होऊ शकते। नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो। तुमच्या कामाची दखल वरिष्ठ अधिकारी घेऊ शकतात। काहींना नवीन जबाबदारी, नवीन प्रोजेक्ट किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते। सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटतील, पण याच संधी पुढे तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती घडवून आणू शकतात। ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अचानक एखादा फोन, ईमेल किंवा मुलाखतीचे निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे। काहींसाठी दूरच्या शहरातून किंवा नवीन क्षेत्रातूनही संधी येऊ शकते, त्यामुळे प्रत्येक संधी गांभीर्याने घ्या। विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे। अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळू शकते। स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि आर्थिक वाढीचे संकेत देत आहे। थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात। एखाद्या जुन्या ग्राहकाकडून पुन्हा काम मिळू शकते। जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात त्याची रूपरेषा तयार करण्यासाठी हा चांगला काळ आहे। मात्र मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या। आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल।
अडकलेले पैसे मिळू शकतात. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतही वाढेल. मात्र या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळा. भावनेच्या भरात मोठी खरेदी करू नका. योग्य नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. काही घरांमध्ये शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विश्वास वाढवणारा ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत मोठी चिंता दिसत नाही, मात्र कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि थोडा व्यायाम याकडे लक्ष द्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थना फायदेशीर ठरू शकते. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी त्या क्षणी फार साधी वाटेल, पण काही महिन्यानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की खरा बदल तर त्या एका निर्णयापासून, त्या एका भेटीपासून किंवा त्या एका संधीपासूनच सुरू झाला होता. म्हणूनच या आठवड्यात घाई करू नका. प्रत्येक संधी ओळखा, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण ग्रहांचा स्पष्ट संदेश असा आहे, मकर राशीच्या व्यक्तींसाठी नशिबाचे नवीन दार आता हळूहळू उघडत आहे. ज्या यशाची वाट तुम्ही इतके दिवस पाहत होता त्याची चाहूल आता अगदी जवळ आली आहे. मंडळी, मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा फक्त आणखी एक आठवडा नाही. हा काळ तुमच्या आयुष्यातील अशा प्रवासाची सुरुवात ठरू शकतो ज्याचे परिणाम पुढील अनेक महिने आणि कदाचित अनेक वर्ष तुमच्या जीवनावर दिसून येतील. त्यामुळे या आठवड्याला साधा समजू नका. प्रत्येक दिवस, प्रत्येक घटना आणि प्रत्येक भेट यामध्ये ब्रह्मांडाचा एखादा महत्त्वाचा संकेत दडलेला असू शकतो. गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केले असेल. अनेकदा तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळाले नाही. काही वेळा तुमच्यापेक्षा कमी मेहनत करणारे लोकही पुढे जाताना दिसले आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतका प्रयत्न करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाहीत. पण लक्षात ठेवा, शनीचा आशीर्वाद उशिरा मिळतो, पण जेव्हा मिळतो तेव्हा तो फक्त एक संधी देत नाही, तो आयुष्याची दिशा बदलून टाकतो. मकर राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा संयम, शिस्त आणि हार न मानणारा स्वभाव. तुम्ही कदाचित मोठ्या आवाजात तुमचे संघर्ष जगाला दाखवत नाही, पण शांतपणे प्रत्येक संकटाला सामोरे जाता. ब्रह्मांड अशा लोकांना कधीच विसरत नाही. या आठवड्यात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही गोष्टी पुन्हा एकदा तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. पण यावेळी फरक एवढाच असेल की प्रत्येक अडथळ्यामागे एक नवीन संधी लपलेली असेल. म्हणून एखादी योजना बदलली, एखादी व्यक्ती दूर गेली किंवा एखादा निर्णय पुढे ढकलला गेला तर त्याला अपयश समजू नका. कदाचित नियती तुमच्यासाठी त्याहून अधिक चांगली वाट तयार करत असेल. या आठवड्यात एखादी छोटी घटना तुमच्या संपूर्ण विचारसरणीत बदल घडवू शकते. एखाद्या व्यक्तीचे एक वाक्य, एखादा अचानक आलेला फोन, भेट किंवा संधी यापैकी काहीही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. त्यामुळे जागरूक राहा आणि प्रत्येक संकेत समजून घ्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोठे यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस असा नक्की येतो ज्या दिवसापासून मोठ्या यशाची सुरुवात होते. कदाचित हा आठवडा तुमच्यासाठी तसाच आहे. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा काळ वेगळा असतो. काही लोकांना यश लवकर मिळते तर काहींना थोडा उशिरा. पण शनी ज्या व्यक्तीला यश देतो त्याला ते स्थिर, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे देतो. तुमच्या आयुष्यात जे लोक खऱ्या अर्थाने तुमच्यासोबत आहेत त्यांची किंमत ओळखा आणि जे फक्त स्वार्थासाठी जवळ आले आहेत त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. या आठवड्यात लोकांचे खरे चेहरेही तुमच्या समोर येऊ शकतात. त्यामुळे भावनेपेक्षा विवेकाला महत्त्व द्या. जर तुम्ही नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक प्रगती किंवा वैयक्तिक आयुष्यात एखाद्या मोठ्या बदलाची वाट पाहत असाल तर हा आठवडा तुम्हाला एक नवीन आशा देईल. प्रत्येक दार लगेच उघडणार नाही, पण योग्य दाराकडे जाणारा मार्ग नक्कीच दिसू लागेल. मंडळी, नियतीला तुमची परीक्षा घेण्याचा अधिकार आहे, पण तुमच्या स्वप्नांवर कायमचा पडदा टाकण्याचा अधिकार नाही. जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल, तुमचा हेतू स्वच्छ असेल आणि तुमचा विश्वास जिवंत असेल तर यश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचा मार्ग तयार करते. महादेवांची कृपा, शनिदेवांचा आशीर्वाद आणि ब्रह्मांडाची दिव्य ऊर्जा तुमच्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा देऊ. पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. कारण कधी कधी संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक आठवडा पुरेसा असतो. हर हर महादेव. जय श्री शनिदेव. नमस्कार.